झिम्बाची तब्येत आता सुधारलेली आहे आणि झिम्बा आता खूप मस्ती करत आहे। हे बघा आता इथे हे बांधकामाचं साहित्य आहे, तर हा इथे कसा धडपडतोय बघा। झिम्बा, ए झिम्बा, काय चाललंय तुझं? हा, कशाला इथे अडचणीत येतो? हा, कशाला अडचणीत खेळतो तू? हा, तुला जागा नाहीये खेळायला? एवढी सगळी इथे भरली जागा मोठी आहे आणि तुला त्या अडचणीतच जायचंय? हा, नाही यायचं माझ्याकडे। झिम्बाचं औषध पाणी व्यवस्थित चालू आहे, त्याला औषध पाणी दिलं जाते। हा आमचा संदेश दादा त्याचं आता औषध पाणी करत आहे आणि हा नालायक असा इकडे ना फिरत असतो, आगाव आहे फार। झिम्बा, नको जाऊ रस्त्यावरती। सो अशा पद्धतीने हे बघा चिची चिचू करतो कसा। सो अशा पद्धतीने झिम्बा आता ठीक आहे आणि हा झिम्बाचा छोटू भाऊ आहे ना, हे कचऱ्यामध्ये जाऊन झोपायचं असतं, ह्याला आम्ही जॅक बोलतो। हा झिम्बा आणि तो जॅकी। देवाच्या कृपेने झिम्बा लवकर बरा झाला, पण ते दोन जे त्याचे दोन भाऊ होते ना, ब्लॅकी दोन, मॅक्स आणि अजून एक, त्या दोघांचा ॲक्सिडेंट झाला। हो, पण मला नंतर कळलं त्यांना तिथे पुण्यात आलेलं आहे, तिकडे जागा आहे त्या साईडला, तिथे पुण्यात आलेलं आहे आणि कशी झोपले बघा हे दोघे जण। झिम्बो झोपू आली तुला, झिम्बाला माझ्या झोपू आली, झोपू कर। हां चल झोपून जा, हां आराम करा। त्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे। आता ह्यांना याच ॲटमॉस्फिअरमध्ये मोठं व्हायचं आहे, सो त्यांना ती सवय लागली पाहिजे। रस्त्यावर राहणाऱ्यांचं हेच जीवन, पण आम्ही आमच्या परीने यांचं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत असतो। मी प्रमाणे स्वतःच्या कुटुंबाच्या आणि इतरांची काळजी घ्या, आईवडिलांची सेवा करा, दीनदुबळ्यांना मदत करा, मुक्या प्राण्यांवर प्रेम करा, त्यांना खाऊ पिऊ घाला, जमत नसेल तर निदान मारू तरी नका। जय हिंद, जय भारत।